नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा आजचा म्हणजेच 3 डिसेंबरचा फ्रेश एपिसोड आज आपण ऐकत आहात. सुरुवातीला इथे दाखवलेलं आहे की सायली आणि प्रतिमा या दोघीजणी खाली प्रॅक्टिस करत असतात की महिपतच्या समोर गेल्यानंतर आपल्याला कसं उभं राहायचं आहे महिपतच्या समोर या गोष्टीची. सायली प्रतिमा त्यांना सगळं ट्रेनिंग देत असतात. हे सगळं वरून रविराज पाहत असतात आणि रविराजांना हे सगळं पाहताना त्यांच्या भूतकाळातील गोष्टी आठवत असतात. सगळ्यात पहिल्यांदा तर त्यांना तो ॲक्सिडेंट आठवतो. त्यानंतर त्या बाबू काल्याने जे सांगितलेलं असतं की तुम्हाला जे मारलं तर ते घातपात होता आणि मला तुम्हाला मारायची सुपारी दिली होती असं बाबू काल्याने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा रविराजांना आठवत असतात. आणि इकडे आपल्याला मध्ये मध्ये सायली आणि प्रतिमा त्या दोघींचं ट्रेनिंगसुद्धा दाखवलेलं आहे. त्यानंतर रविराजांना प्रतिमात्याला जेव्हा ते पहिल्यांदा बघतात सुभेदारांच्या घरात त्या जिन्याच्या आडून बसलेल्या असतात ना प्रतिमात्या, तर तो भाग सगळा रविराजांना आठवतो. त्याच्यानंतर त्यांना आठवतं की प्रतिमात्यांच्यामध्ये कशी ग्रोथ झाली. त्यानंतर घरात त्यांनी कसं बायकोच्या हक्काने रविराजांना सगळी कामं सांगितली करायला आणि त्यांना हे सुद्धा सांगितलं की हे यादीप्रमाणे सगळं सामान वगैरे घेऊन या म्हणून. आणि त्यावेळेस रविराज म्हणालेले असतात की तू बायकोच्या हक्कानं सगळ्या गोष्टी सांगते, हे बघून खूप छान वाटतंय. आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकून आठवून रविराज थोडेसे भावूक झालेले असतात, कारण आज प्रतिमा त्या महिपतच्या समोर जाणार असतात आणि रविराजांना या सगळ्याची भीती वाटत असते. आता हे सगळं चालू असताना अर्जुन हे सगळं पाहतो की वरून रविराज जे आहेत तर ते खाली पाहत आहेत की सायली कसं ट्रेनिंग देते प्रतिमात्यांना ते. आता हे सगळं पाहिल्यानंतर अर्जुन येतो आणि रविराजांच्या खांद्यावरती हात ठेवतो. आता अर्जुन रविराजांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, तुझ्या मनात काय चाललंय ते कळतंय मला सिनियर. तुला प्रतिमात्या परत तुझ्यापासून दूर जायला नको आहेत ना, असं अर्जुन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की बट ट्रस्ट मी, प्रतिमात्यांना काही होणार नाहीये, तू काही काळजी करू नकोस. आणि अर्जुनसुद्धा खाली बघत असतो सायली आणि प्रतिमात्यांकडे. पुढे म्हणतो की महिपत समोर ती जरी एकटी असली तरी ती एकटी नसणार आहे. आजूबाजूला सगळी लोक म्हणजे आपण असणारच आहोत. त्यावर रविराज म्हणतात, अर्जुन प्रतिमाची इच्छा होती म्हणून हे सगळं करायला मी तयार झालो, नाहीतर माझी हे सगळं करण्याची अजिबातच इच्छा नव्हती. आणि पुढे म्हणतात की जर महिपतने तिला काही करण्याचा प्रयत्न केला ना तर मी त्या महिपतचा जीवच घेईन, नाहीतर मी उभे ना माझा जीव जाईल तिथे, असं रविराज म्हणतात. त्यावरती अर्जुन म्हणतो, असं काही बोलू नको सिनियर प्लीज, असं काही होणार नाही आहे. हे बघ, तू एक गोष्ट कर, प्रतिमात्या जेव्हा महिपतच्या समोर जाईल तेव्हा आपल्यापैकी कोणीही वीक होता कामा नये, असं अर्जुन आता ठामपणे रविराजांना सांगतो. पुढे म्हणतो, एक चुकीचं पाऊल आणि सगळा प्लॅन बिघडेल, हे होता कामा नये. कोणत्याही केसमध्ये कोणतीही वीक लाईन कधीही सोडायची नाही, हे तूच तर मला शिकवलंय ना सिनियर, असं म्हणल्यानंतर रविराज अर्जुनकडे पाहत राहतात की बरोबर आहे ही गोष्ट म्हणून. आणि पुढे अर्जुन म्हणतो, ही गोष्ट मी तुला ॲज अ सिनियर म्हणून नाही तर ॲडव्होकेट रविराज किल्लेदार म्हणून तुला विचारतोय की तिथे त्या सिच्युएशनमध्ये जर का तू वीक पडलास तर ते तुला स्वतःला चालणार आहे का, आता असं अर्जुन विचारल्यानंतर रविराज थोडासा विचार करतात की त्यांच्या हे लक्षात येतं की नाही, तिथे वीक पडून जमणार नाही. पुढे ते म्हणतात की नाही चालणार मला. प्रतिमा जर का एवढं मोठं धाडस करत असेल ना तर मला त्या ठिकाणी येऊन तिथं वीक पडून कसं चालेल, माझ्यामुळे तुमचा हा एवढा सगळा प्लॅन फेल व्हायला नको आहे. त्यानंतर पुढे अर्जुन म्हणतो, मग अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही तुमच्या इमोशनवरती कंट्रोल करू शकणार आहात का ॲडव्होकेट रविराज किल्लेदार, असं अर्जुन विचारतो. त्यानंतर रविराज गप्पच बसतात, कारण ते थोडे इमोशनल झालेले असतात ना, कारण ते फक्त त्या ठिकाणी वकीलच नसतात तर एक नवरा म्हणून सुद्धा असतात. त्यानंतर अर्जुनला लक्षात येते ही त्यांची सिच्युएशन आणि अर्जुन पुन्हा त्यांच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो, सिनियर माझ्यावरती विश्वास आहे ना तुझा. तर रविराज म्हणतात, शंका आहे का तुला. अर्जुन म्हणतो, अजिबात नाही आहे, मला काही शंका नाही आहे, पण प्लीज माझं तू एक ऐकशील का, आम्ही जिथे जात आहोत ॲक्सिडेंटच्या ठिकाणी तर तिथे तू अजिबात येऊ नकोस. रविराज म्हणतात, अरे पण. अर्जुन म्हणतो, हो ऐक माझं, तू पोलीस स्टेशनमध्ये थांबून तिकडची सगळी बाजू हँडल कर, ट्रस्ट मी, प्रतिमात्यांना काहीही होऊ देणार नाही मी, तू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. प्रतिमात्याला सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी फक्त आणि फक्त माझी आहे, आम्ही सगळे असू तिथे तुझ्यासोबत, तू त्याची काळजी करू नकोस, फक्त तू
पोलीस स्टेशनमध्ये थांबवून सगळी तिकडची बाजू हँडल कर प्लीज, असं अर्जुन रविराजांना सांगत असतो. पुढे म्हणतो की महिपत शिकरेला आता आपल्याला ट्रॅप केलंच पाहिजे. पुढे रविराज म्हणतात बरोबर आहे तुझं, तिथं सगळं जे काही चाललंय ते जर का मला बघवलं नाही तर उगीच तुमचा प्लॅन फेल होईल माझ्यामुळे, मी थांबतो पोलीस स्टेशनला, असं रविराज सांगतात अर्जुनला. आणि त्यानंतर हे दोघेही सायली आणि प्रतिमाच्या ट्रेनिंगकडे पाहत राहतात वरून. आता आपण दुसऱ्या सीन पाहतोय. नागराज इकडे महिपतकडे आलेला असतो आणि म्हणत असतो एक नंबर बिंडोक बायको मिळाली यार मला, मस्त बसलो होतो मी छानपैकी घरामध्ये, तर काहीतरी काम सांगून पाठवलं मला घराच्या बाहेर. तिची कोणीतरी आत्या आहे म्हणे ठाण्यामध्ये, तिचे गुडघे दुखतात म्हणून तिच्यासाठी तेल घेऊन जायला मला सांगितलं, असं नागराज सांगत असतो. आणि पुढे म्हणतो अरे काय यार हे, तसं मी टाळण्याचा प्रयत्न केला पण दादा आला मध्येच, म्हटला नाही तुला गेलोच पाहिजे जाच, आता दादा म्हटल्यावर काय करणार ना, जावंच लागेल मला. आणि गुडघे तिचे दुखत आहेत आणि मला उगीचच त्रास. त्यावर महिपत जोरात ओरडतो तुमच्या संसाराच्या स्टोरी सांगून झाल्या असतील तरी त्याची गळापर्यंत आलंय ते बघायचं का. नागराज म्हणतो का बाबा आता काय झालंय. त्यावर महिपत म्हणतो की त्या माणसाचा फोन आला होता त्या घोगऱ्याचा आणि तो म्हणतोय की ॲक्सिडेंटचे सगळे पुरावे द्यायला तो तयार आहे म्हणून. आता नागराज तर बघतच राहतो आणि पुढे म्हणतो आणि महिपत म्हणतो की तो माणूस ॲक्सिडेंटचे सगळे पुरावे तर द्यायला तयारच आहे, त्याबद्दल त्याला किंमत पाहिजे आहे आणि हे सगळं कुठं द्यायचं त्यासाठी तो मला भेटायला आज बोलवणार आहे, असं महिपत सांगत असतो. पुढे लगेचच नागराज म्हणतो अरे हे सगळं खूपच सिरियस होत चाललंय रे महिपत, पण हे प्रिया आपल्याशी खोटं तर नसेल ना रे बोलत, तिचाच कोणीतरी माणूस हे सगळं करत नसेल ना, का प्रिया खरंच बोलतीये आणि या सगळ्या मागे माणूस कुणीतरी वेगळाच आहे, नक्की काय असेल रे, का अर्जुन सायली तर नसतील ना याच्या मागे, असं नागराज विचारत असतो महिपतला. आणि पुढे म्हणतो अरे मला तर ना काही कळेनासच झाले, भांजाळीच आहे माझं डोकं. त्यावर महिपत म्हणतो आज सगळं समजणारच आहे नागराज शेठ, आज सगळं समजणार आहे आपल्याला, असं महिपत म्हणत असतो. तोपर्यंत महिपतचा फोन वाजतोच. आता महिपतचा फोन वाजल्यानंतर महिपत लगेचच तो फोन उचलतो आणि स्पीकरवर टाकतो. आता हॅलो म्हणतो की तिकडून आवाज येतो अर्जुनचा की आज संध्याकाळी 6 वाजता मला भेटायला ये, लोकेशन आत्ताच तुझ्या फोनवरती येईल, असं म्हणून अर्जुन पटकन फोन इकडे कट करून टाकतो. आणि अर्जुन आणि रविराज हे दोघंजण इकडे असतात आणि अर्जुन डन म्हणतो, रविराज त्याच्या हातावरती हात ठेवतात, दोघेही एकमेकाला विश्वास देतात. आता इकडे महिपत म्हणतो नागराज शेठ ओ नागराज शेठ, त्या हायवेकडून जंगलात जो रस्ता जातो ना तर तेच लोकेशन दाखवतं इथं. लगेचच नागराज घाबरतो आणि महिपतच्या हातातून मोबाईल घेतो आणि बघू बरं ते लोकेशन, असं म्हणतो आणि महिपतचा मोबाईल हातात घेऊन ते लोकेशन बघत असतो नागराज तर खूपच घाबरलेला असतो. आणि पुढे म्हणतो हे महिपत अरे ही तर तीच जागा आहे अरे, जिथे आपण प्रतिमा वहिनी आणि दादाचा ॲक्सिडेंट घडवून आणला होता, तीच जागा वाटते रे मला तरी. आता थोडक्यात लगी महिपतला जरा जुना ॲक्सिडेंट आठवायला लागतो, त्यावेळेस त्याने ॲक्सिडेंट जो घडवून आणला होता. आता महिपत नागराजच्या हातून मोबाईल घेतो आणि म्हणतो त्या माणसाला अजून काय काय माहिती आहे ना ते बघतो आणि तिथल्या तिथंच त्याचा मुर्दा पाडतो, असं महिपत म्हणत असतो. पुढे म्हणतो की त्याला मारायचं आहे ना म्हणून मला नाडायला तयार झालाय तो माणूस, बाकी काहीच नाही आहे. आणि जोरात हाक मारायला लागतो पक्या करून त्याच्या माणसांना. आता त्याची 2 माणसं तिथे येतात आणि पुढे तो म्हणतो की कान उघडे ठेवून ऐकायचं, मी तुम्हाला आता एक पत्ता टाकतो, तुमच्यासोबत अजून काही आपले पंटर घ्या आणि त्या पत्त्यावरती मी पोचायच्या आधी आजूबाजूला सगळी आपली माणसं फिरून ठेवा, बंदुका सुऱ्या तलवारी सगळ्यांना तेल पाणी लावून तयार ठेवा. नागराज शेठ आज त्यांना रक्ताची मेजवानी मिळणार, असं महिपत सांगत असतो. पुढे माणसांना म्हणतो ऐकलं का, चला निघा, असं म्हणून ती दोन्ही माणसं तिथून निघून जातात. आणि पुढे म्हणतो की नागराज शेठ आपण बरोबर 6 वाजता पोचू तिथं, असं म्हणल्यानंतर नागराज तर घाबरलेला असतो. पुढे नागराज म्हणतो आपण कशाला, म्हणजे नाही म्हणजे मी कशाला यायला पाहिजे. आता महिपत त्याच्याकडे रागानेच बघतो. नागराज पुढे म्हणतो अरे महिपत त्या माणसाने तुझंच त्याने नाव घेतले, या सगळ्या ॲक्सिडेंटशी तुझा संबंध लावला आहे त्या माणसाने, माझा काहीच लावलेला, त्याला माहितीच नाही आहे माझ्याविषयी काहीसुद्धा, आणि मी कशाला स्वतः येऊन तिथं माझं थोबाड दाखवू आणि खड्ड्यात पडू नको ना, अरे मी नाही येत आहे. आता हे सगळं बघून नागराजची अवस्था कशी घाबरलेली असते हे सगळं महिपतला कळतं. आणि महिपत म्हणतो की बघा नागराज शेठ, त्याला जरी माहीत नसलं ना तुमचा काय संबंध आहे ते, पण मला माहिती आहे ना तुमचा काय संबंध आहे या ॲक्सिडेंटशी. वा रे वा, मी तुम्हाला बराचसा घरात तांगड्यावर टाकून झोपू देईन, तुम्ही पण सोबत यायचं,
ते काही सांगायचं नाही. नागराज म्हणत असतो ते तुझ्या ना लक्षातच येत नाही आहे महिपत. हे सगळे जर का सायली आणि अर्जुन करत असतील ना तर मग मी मेलोच ना. त्यावर महिपत म्हणतो तो माणूस तिथनं परत घरी जाणार नाही. काय महिपत शेठ कळलं का तुम्हाला? काय नागराज शेठ कळलं का तुम्हाला? एकदा का पुरावे ताब्यात आले की तिथल्या तिथंच मी त्याचा बुडदा पाडणार आहे. मग डेड बॉडीला नमस्कार करायला तुम्ही तिथं पाहिजेल का नाही सांगा बरं. म्हणून महिपत म्हणतो की यायचं आणि तुम्ही तिथं फरलांगभर उभं राहायचं. मी बोलवल्यावरतीच जवळ यायचं. कळालं का? त्यावर नागराज म्हणतो ठीक आहे, तसं जर असेल तर चालेल येतो मग मी. पुढे महिपत म्हणतो नागराज शेठ चिठ्ठी एक बरं का. नागराज शेठ चिठ्ठी एक म्हणजे पहिल्यांदा त्या माणसानं आपल्याला एक चिठ्ठी पाठवली. फोन 2 नंबर, जळकं लाकूड 3 नंबर आणि पुढं आता हे सगळं त्याला आठवत महिपत बोलत असतो की अर्जुन कसे त्याला पुरावे दिलेत ते. त्यानंतर पुढे म्हणतो पुरावे परत द्यायला पैसे मागितले ते 5. हा जो कोणी आहे ना नागराज शेठ ह्याचे 5 गावामध्ये 5 तुकडे करणार आहे मी. 5 तुकडे होणार आहे ते पण 113%. 5 गावात 5 तुकडे 113% असं महिपत म्हणत असतो. प्रेक्षकांनो, मी जर तुम्हाला दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. लाईक केल्यामुळे मला मोटिवेशन मिळतं असेच नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर लवकरच आपला चॅनलसुद्धा मॉनिटाईज होईल. तर आता पाहूयात दुसरा सीन. आता दुसऱ्या सीन इथं दाखवलेला आहे की रविराज, प्रतिमा, सायली आणि अर्जुन हे सगळेजण त्यांच्या घरामध्ये असतात. आणि आता प्रतिमा त्या ड्रेस घालून आलेले आहेत सायलीच्या सोबत. अर्जुन म्हणत असतो सिनियर आपण महिपतला तिथे 6 वाजता बोलवलेलं आहे पण आपण त्याआधीच पोचूया तिथे असं अर्जुन सांगत असतो. आता हे सगळेजण या सगळ्यांना मान्य असतं. पुढे अर्जुन म्हणतो की आपण दुपारी जाऊयात तिथं आणि त्याची वाट बघूयात, चालेल ना? त्यावरती अर्जुन पुढे म्हणतो की प्रतिमात्या पण तू रेडी आहेस ना गं असं म्हटल्यानंतर प्रतिमात्या मानेने हो असं म्हणतात. तितक्यात अर्जुनला फोन येतो. चैतन्याचा फोन येतो. चैतन्य म्हणतो मी 5 कॅमेरे वेगवेगळ्या ठिकाणी प्लेस केलेत आणि तुला त्याचे फोटोही टाकलेत. पुढे अर्जुन म्हणतो एक काम कर त्या लोकेशनचा 360 डिग्री फोटो मला पाठव म्हणजे मला प्रतिमात्याने हे सगळं दाखवता येईल. आणि इन्स्पेक्टर सावंतांशी बोललोय मी तर तेही पोचतायत तिथे. ओके बाय असं म्हणून अर्जुन फोन ठेवतो. आता यानंतर अर्जुन म्हणतो की आत्या तिथे जाऊन आपल्याला काय करायचं आहे हे सगळं तुझ्या लक्षात आहे ना? प्रतिमा त्या मानेने हो म्हणत असतात. रविराज म्हणतात आणि शक्यतो तू त्या महिपसमोर काही बोलूच नको हां. अर्जुन पुढे म्हणतो प्रतिमा त्या महिपसमोर आल्यानंतर तो असं काहीतरी करेल जेणेकरून तुला त्रास होईल. कदाचित तो तुझ्यावरती हल्लासुद्धा करू शकतो हां. आता प्रतिमा त्या नुसती मान हलवत असतात. पुढे अर्जुन म्हणतो पण तू ना काही घाबरू नकोस, अजिबात घाबरायचं नाही हां. आम्ही तिथेच असू तुझ्या आजूबाजूला, पण तू फक्त ठाम राहा. प्रतिमा त्या म्हणतात मी फक्त त्या महिपशिखरेसमोर जाऊन उभी राहणार आहे. त्यानंतर जे काही होईल ना तर या सगळ्याला सामोरे जाण्याची नंतरची माझी तयारी आहेच असं प्रतिमात्या म्हणत असतात. पण रविराजांना तर खूप टेन्शन आलेलं असतं. पुढे प्रतिमात्या म्हणतात आपण निघूयात का? त्यावर सायली म्हणते की प्रतिमात्या देवी आईचा आशीर्वाद घेऊयात का आपण, कारण या सगळ्यामध्ये तिची साथ असणं खूप गरजेचं आहे आपल्याला. त्या प्रतिमात्या म्हणतात त्या दिवशी देवळात मला चक्कर आली आणि देवी आईचं नीट असं दर्शनच घेता आलं नाही मला. मनाला खूपच रुखरुख लागून राहिली गं माझ्या असं प्रतिमात्या म्हणतात. आणि पुढे म्हणतात आता जर तिने आशीर्वाद दिला तर कदाचित माझं मन शांत राहील. आणि पुढे सगळेजण मिळून आता देवीचे दर्शन घ्यायला निघालेले असतात. आता सगळेजण जातात देवीचं दर्शन घेतात. आता प्रतिमात्या तिथे देवी आईची आरतीसुद्धा करतात. आणि आता इथून पुढे थोडासा एक 5 ते 10 मिनिटाचा भाग जो आहे तर तो म्युझिकली दाखवलेला आहे. म्हणजे इथे तुळजाभवानीचं एक छान गाणं दाखवलेलं आहे. इथं आता हे देवीची आरती केली जातात. सगळेजण देवी पुढे नतमस्तक होतात. आता हा सीनसुद्धा छान दाखवलेला आहे. आजचा भाग तुम्ही टी व्हीवरती बघायला अजिबात विसरू नका. आता लवकरच महिपतचं सत्य जे आहे तर ते उघड होणार आहे, तेव्हा टी व्हीवरती बघायला अजिबात विसरू नका. आणि हो आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आता इथे गाणं दाखवलेलं आहे तू ग दुर्गा तू ग भवानी संसाराची तूच जननी, हे गाणं इथं छान असं प्लेस केलेलं आहे. आता पुढचं सीन आपण पाहतो. हे सगळेजण जाण्यासाठी रेडी झालेले असतात आणि सुमन जी आहे तर ती सगळ्यांच्या हातावरती दही साखर देत असते. आता रविराज फक्त सुमन एवढंच म्हणतात. त्यावर सुमन म्हणते काही बोलू नका भाऊजी, मला सगळ्या गोष्टींची कल्पना आहे, तुम्ही 4 जण फक्त काळजी घ्या हां असं म्हणल्यानंतर आता हे
चौघेजणंसुद्धा आणि सुमन हे सगळेजण गाडीपाशी येतात. आता गाडीपाशी येत असताना रविराज अर्जुनला समजावून सांगत असतो की हे बघ अर्जुन, सगळं काही व्यवस्थित होईल, काही काळजी करू नको. आणि पुढे म्हणतात की टेन्शन घेऊ नकोस, सगळं काही ठीक होईल, असं अर्जुन रविराजाला म्हणतो. त्यापुढे रविराज म्हणतात काळजी घ्या आणि अर्जुन म्हणतो हो सिनियर, नक्कीच मी काळजी घेतो आणि पुढे म्हणतो की आत्या तो अजिबात टेन्शन घेऊ नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल, आम्ही सगळे तुझ्या आजूबाजूलाच असू, ओके. त्यावर प्रतिमा नुसती मान हलवतात. सुमन म्हणते सायली काळजी घे आणि मला वेळ जमेल तेव्हा मला फोन कर बरं का. त्यावरती सायली म्हणते नक्की करेन सुमन काकू फोन. असं म्हणल्यानंतर रविराज म्हणतात सायली, प्रतिमा, ऑल द बेस्ट तुमच्या दोघींना सुद्धा, असं रविराज म्हणतात. आता अर्जुन लगेचच थँक्यू म्हणतो आणि आता हे सगळेजण निघण्यासाठी जाणार असते. तर सायली म्हणते की बरं प्रतिमा, हा काळ्या मिरीचा स्प्रे आहे, हा कसा आणि कधी वापरायचा हे मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवतं आहे ना तुम्हाला, आणि मी तुम्हाला जे काही शिकवलं आहे तर तेही नीट लक्षात ठेवा असं सायली प्रतिमात्यांना सांगत असते. प्रतिमात्या नुसती मांडव लावत असतात. अर्जुन म्हणतो की काळजी करू नकोस सिनियर, प्रतिमात्यांना काहीही होणार नाही, सगळं काही ठीकच होईल आता अर्जुन नेहमीच दिलासा देत असतो रविराजांना आणि पुढे म्हणतो की सायली चल आता आपण निघायचं का. असं म्हणल्यानंतर अर्जुन आणि सायली दोघीही तिथून निघून जातात गाडीमध्ये बसून. आता इकडे आपण पाहतोय सुभेदारांच्या घरी संध्याकाळ झालेली असते आणि प्रिया अतिशय बेचैन झालेली असते. आता घराच्या बाहेर येते आणि बेचैन होऊन त्या नागराजला फोन करत असते. आता नागराजला फोन करत असताना नागराजच्या फोनची रिंग वाजते. नागराज फोन उचलतो आणि म्हणतो हॅलो. तर तिकडून प्रतिमा, त्यावरून तिकडून प्रिया म्हणते हॅलो कुठं आहात तुम्ही. तर नागराज म्हणतो तुला काय करायचं आहे का, मी कुठं येते, तू काय जेवणाचा डबा घेऊन येणार आहेस का. तर प्रिया म्हणते अहो तुम्ही सर्व उत्तर देऊ शकत नाही का, अर्जुन सायली अजूनही घरी आलेले नाही आहेत म्हणून मी तुम्हाला फोन करते. ते दोघेही इतके उशिरापर्यंत घराबाहेर कधीच राहत नाहीत आणि सायली तर कधीच नाही, म्हणून मला असं वाटतंय की काहीतरी गडबड आहे. आता नागराज मनातच फोन करतो म्हणजे महिपतला इथं अर्जुन सायलीनंच बोलवलं की काय, असं महिपत म्हणून असं नागराज शेठ एकटाच बोलत असतो. इकडे प्रिया म्हणते हॅलो तुम्ही ऐकताय ना. तर नागराज घाबरून म्हणतो मी तुला नंतर फोन करतो. प्रिया म्हणते एक मिनिट फोन ठेवू नकात तुम्ही काहीच रिॲक्ट केलं नाही म्हणजे तुम्हाला माहिती आहे का अर्जुन आणि सायली आता कुठं आहेत ते. आता असं म्हणल्यानंतर नागराज विचारच करतो की आता काय सांगावं ते. पुढं प्रिया म्हणते हे बघा तुम्हाला जर का काही माहिती असेल तर प्लीज मला सांगा, काहीही लपवून ठेवू नका प्लीज काका. आपण जर का एकमेकांवरती विश्वास दाखवत राहिलो ना तरच, जर आपण एकमेकांवर विश्वास जर नाही ना ठेवला तर अर्जुन सायली आपल्यापर्यंत कधी पोचतील ना ते कळणारही नाही. नागराज म्हणतो मला नक्की माहीत नाही आहे आपल्यापर्यंत नाही, पण ते दोघेही आत्ता महिपतपर्यंत नक्की पोचले असतील असं मला वाटतंय, म्हणजे असा माझा अंदाज आहे आता असं म्हणल्यानंतर प्रिया तर एकदमच घाबरते आणि एकदमच म्हणते म्हणजे नागराज म्हणतो म्हणजे आज महिपतला संध्याकाळी 6 वाजता भेटूया असं त्या जो कोणी माणूस बोलतो ना तर त्यांनी सांगितलेलं आहे असं नागराज सांगतो प्रियाला. हे थोडंसं इथं म्युझिकली दाखवलेलं आहे. आतापर्यंत जे काही घडलं तो नागराज प्रियाला सांगतो. प्रिया ओरडते म्हणते एवढी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवली, मी तर मरेनच पण तुम्ही सुद्धा तुमच्या कर्माने मराल. आणि पुढे म्हणते की तुम्ही मला आत्ताच्या आत्ता भेटा, पुढे काय करायचं ते ठरवावं लागेल आपल्याला. त्यावर नागराज म्हणतो तू काही वेडीस का, तू आता नाही भेटणार मी तुला. अगं मी महिपत बरोबर इकडं आले, महिपत पुढे गेलाय, मी त्याच्या गाडीजवळ थांबलोय. त्यावरच प्रिया म्हणते मग मी तिथे येते. नागराज म्हणतो अगं तू वेडीस का, इथे का आपल्याला वनभोजन करायचं आहे का, तू येऊन तू अजिबात इथे येणार नाही आहेस कळलं का तुला, अजिबात तू इथे यायचं नाही आहे. मला आणि महिपतला शोधून काढायचे की यामागे नक्की कोण माणूस आहे तो, ते आम्हाला कळालं की आम्ही तुला नक्की सांगू, कळालं का तुला, ठीक आहे का. प्रिया म्हणते बरं ठीक आहे पण तुम्ही मला नक्की सांगाल का मला सगळं. तर नागराज म्हणतो अगं नाही बाई आता नाही काय लपवत तुझ्यापासून. तर प्रिया म्हणते ठीक आहे मी येत नाही पण मला तरीही तुम्ही ॲड्रेस पाठवून ठेवा. नागराज म्हणतो कशाला. प्रिया म्हणते कारण नागराज म्हणत असतो कशाला हवा आहे तुला ॲड्रेस. त्यावरती लगेच प्रिया म्हणते कारण नागराज किल्लेदार जर तुम्हाला अर्जुन सायलीने माती चारली तर तुमच्या मदतीसाठी फक्त आणि फक्त मीच येऊ शकते, माहिती ना तुम्हाला. त्यावर नागराज म्हणतो बरं माहिती जास्त पाठवतो तुला, जास्त शहाणपणा करू नकोस असं म्हणून नागराज ते लोकेशन तिला पाठवतो. आता पुन्हा आणखीन थोडीशी रात्र झालेली दाखवली आणि इकडे जंगलातला सीन दाखवलेला आहे. आता इथं जंगलामध्ये सगळं काही सेट करून ठेवलेलं असतं अर्जुन आणि सायलीने. आता तिथे प्रतिमा, त्या चैतन्य हे सगळेजण सुद्धा अवेलेबल असतात.
आता इकडे जंगलामध्ये दाखवलेलं आहे एका झाडाच्या वरती थोडीशी जागा केलेली असते बसायला आणि तिथे वरती अर्जुन आणि सायली बसलेले असतात आणि जंगलामध्ये सगळीकडे कॅमेरे फिट केलेले असतात. आता असं दाखवलेलं आहे की अर्जुन सायली वरती बसलेले आहेत आणि खाली एका मोठ्या दगडाच्या पाठीमागे प्रतिमा आणि चैतन्य हे दोघंजण लपून बसलेले असतात. आता हे सर्व महिपतची वाट बघत असतात. खूपच छान आणि मस्त असा सीन दाखवलेला आहे आजचा आणि उद्याचा भाग खूपच छान होणार आहे. तुम्ही टी व्हीवरती बघायला अजिबात विसरू नका. पुढे आपण पाहतोय की आता महिपत जो आहे तर तो हातामध्ये एक जळतं लाकूड घेऊन यायला लागलेला असतो. तोपर्यंत अर्जुन खुणवतो की महिपत यायला लागलाय म्हणून चैतन्याला. आता चैतन्य सुद्धा सावरतो प्रतिमात्यांना आणि सांगतो की महिपत येतोय म्हणून. आता इकडे जंगलामध्ये हळूहळू महिपत यायला लागलेला असतो आणि हे सगळं पाहून प्रतिमात्यांना त्यांच्या जुन्या आठवणी आठवत असतात. ॲक्सिडेंटच्या वेळेस महिपत त्यांना दिसतोय, फक्त हे सगळं अंधुक त्यांना दिसत असतं, स्पष्ट असं काहीच दिसत नाही. आता महिपत समोर येतो त्या ठिकाणी आणि इकडे प्रतिमात्यांना सगळं काही आठवतच असतं. आता महिपत तिथे येऊन लोकेशनवर तर ते आलेला असतो आणि आता पाहत असतो की मोबाईलमध्ये आणि इकडे सायली म्हणत असते की महिपत तर खूपच अस्वस्थ दिसतोय असं सायली म्हणत असते अर्जुनला. असं म्हणल्यानंतर इकडे आपल्याला दाखवलेलं आहे की महिपत एकसारखा फोन करत असतो म्हणजे अर्जुनलाच आणि पुढे अर्जुन म्हणतो चांगलंच आहे तो फोन करतोय, तो जितका रेसलेस होईल ना ते तितकं आपल्यासाठी चांगलंच आहे, वाट बघत त्याला थोडी असं म्हणत असतो. महिपत इकडे सगळ्या जंगलात पाहत असतो आणि महिपत येण्याच्या अगोदर सायलीला सुद्धा थोडासा तिचा तो लहानपणीचा ॲक्सिडेंट थोडासा आठवून आज सायलीसुद्धा थोडीशी अस्वस्थ झालेली आपल्याला दाखवली. आता पुढे अर्जुन सांगतो की चैतन्याला फोनवरती की ऐक आता आत्याला यायला सांग महिपतच्या समोर. असं म्हणल्यानंतर प्रतिमा आत्याला चैतन्य सांगतो की तुम्ही जा म्हणून पुढे आणि चैतन्य तिथंच दगडाच्या आडून हे सगळं पाहत असतो. आता पुढे प्रतिमात्या जातात महिपतच्या समोर. प्रतिमात्या हळूहळू जायला निघाली. आता प्रतिमात्या ज्या आहेत तर त्या महिपतच्या समोर जाऊन थेट उभ्याच राहतात. यावेळेस प्रतिमात्यांनी खरंच खूपच धाडस दाखवलेलं आहे. आता महिपतसुद्धा प्रतिमात्यांना समोर बघतोच आणि आता हा सीन खूप जबरदस्त दाखवलेला आहे. पण इथेच हा भाग त्यांनी आजचा संपवलेला आहे. आता उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की महिपत प्रतिमात्याला म्हणत असतो की 22 वर्षाच्या नंतर का होईना पण तू मरणारच माझ्याच हातून, तो अपघात मीच घडून आणलेला होता असं महिपत म्हणत असतो. आणि पुढे प्रतिमात्या म्हणतात म्हणजे तो अपघात, त्यावर महिपत म्हणतो हो मीच घडून आणला होता आणि त्या सैताना म्हणून जळतं लाकूड त्याच्यावरती रोखतात. तोपर्यंत तिथे सायली पण येते अर्जुनचा आणि महिपतचा एक गुंडसुद्धा तिथे येतो आणि आता इथं थोडीशी झटापट होणार आहे. पाहूया उद्याच्या भागामध्ये नक्की काय होतं ते. इथं त्यांनी थोडासा सस्पेन्स क्रिएट करूनच ठेवलेलं आहे. सगळं काही डिटेल उद्याच्या भागामध्ये सांगितलेलं नाही, पण बहुतेक मला असं वाटतं की महिपतला आता पोलीस अरेस्ट करून घेऊन जातील आणि आता इथे महिपतचा एक जो पडाव आहे तर तो संपेल. तुम्हाला काय वाटतं की काय होईल उद्याच्या भागात? पाहत राहा. ठरलं तर मग आपण भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.